हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास सुनेत्रा पवार आमच्या उमेदवार असतील। बारामतीच्या जागेबाबत सुनील तटकरेंचं मोठं विधान। मेहरबानी नव्हती, पक्षाच्या अस्तित्वासाठी अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं। दादा उपमुख्यमंत्री झाले नसते तर महाविकास आघाडी सरकार 8 दिवसही टिकलं नसतं, सुनील तटकरेंची टीका। 2014 मध्येच पक्षश्रेष्ठींकडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय। 2016-17 मध्येही खाती आणि पालकमंत्री पदही ठरलं होतं। TV9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम कार्यक्रमात सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट। भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठाकरेंच्या मनात होतं, संजय राऊतांनीच हे मला सांगितलं होतं, सुनील तटकरेंचं विधान। भाजपकडून 10 मार्चपूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। भाजपच्या बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा, अंतिम नावं निश्चित झाल्याचीही माहिती। वाराणसीतून मोदी आणि गांधीनगरमधून पुन्हा अमित शहाच लोकसभा लढणार, सूत्रांची माहिती। तर नितीन गडकरी पुन्हा नागपुरातून लढण्याची शक्यता। लोकसभा निरीक्षकांच्या बैठकीत नितीन गडकरींना नागपुरातून उमेदवारी देण्याची एकमतानं मागणी, निरीक्षकांकडून पक्षश्रेष्ठींना अहवाल मेल। पुणे लोकसभेसाठी भाजपच्या इच्छुकांमधील मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीकांच्या नावावर चर्चा। भाजप निरीक्षक कृपाशंकर सिंग यांची 66 जणांशी चर्चा। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ, दिल्लीत सिलेंडर 25 रुपयांनी तर मुंबईमध्ये 26 रुपयांनी महाग। भारतात यंदा वेळेत मान्सून दाखल होणार, गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।